भारताचे राष्ट्रगीत जन गण मन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार शाबनार याचे रचनाकार, ज्यांना गुरुदेव नावानेही ओळखलं जातं, ज्यांचं कला क्षेत्रातलं योगदान अत्यंत व्यापक आणि बहुआयामी होतं. हो, आपण बोलत आहोत रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल. आज त्यांची जयंती. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत. रवींद्रनाथ टागोर यांचं साहित्य, संगीत, चित्रकला आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान आहे. टागोर हे एक महान कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या गीतांजली या कविता संग्रहासाठी त्यांना 1913 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. हे नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांनी बऱ्याच कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध लिहिली. बंगाली साहित्याला नवा आयाम दिला. त्यांनी सुमारे 2000 पेक्षा अधिक गीते रचली, जी रवींद्र संगीत या नावाने ओळखली जातात. त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी चित्रकला सुरू केली आणि विविध शैलीतील चित्र काढली. त्यांनी शांतिनिकेतन इथे विश्व भारती विद्यापीठ स्थापन केलं, जिथे पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम घडवला गेला. ते शिक्षणात क्रिएटिव्हिटी, स्वातंत्र्य आणि नैतिक मूल्यांवर भर देत. रवींद्रनाथ टागोर हे एक बहुपरिमिती प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते आणि भारतीय तसेच जागतिक सांस्कृतिक वारशात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. एवढंच काय तर 13 एप्रिल 1919ला अमृतसर इथे घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेत ब्रिटिश सैन्याने निशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले आणि जखमीही झाले. या घटनेच्या निषेधार्थ टागोर यांनी 29 मे 1919ला ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली सर ही पदवी परत केली. आपल्या लिखाणाने भारतीय साहित्य समृद्ध करणारे, नोबेल पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी व साहित्यिक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.